निवडून दिलेलं आहे, सरकार बनवलेलं आहे, ते तुम्हाला या देशाच्या तमाम लोकांना न्याय देण्यासाठी, अल्पसंख्याक लोकांना, बौद्धांना, ख्रिश्चनांना, मुस्लिमांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी नव्हे. अलीकडे आपण घटना वाचतो की एखाद्या मुस्लिमाचं अतिक्रमण असेल जागेवर, तर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याचं काम या देशामधलं सरकार करत आहे. अनेक घटना अशा घडत आहेत. बुलडोझर चालवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे, त्यांना ठरवू द्या. सरकारचं हे काम नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही एकटे नाही आहोत. या देशामध्ये सारे जे बौद्ध राष्ट्र आहे ते आमच्या सोबतीला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं कोणत्या वर्षी? 1947ला. परंतु दुर्दैवानं म्हणावं लागतं, नाईलाजानं म्हणावं लागतं की बुद्धगयेमधलं आमचं बोधी विहार जे आहे, महाबोधी बुद्ध विहार, त्याला मात्र अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. मिळालं का? ते अजूनही पारतंत्र्यामध्ये, ते अजूनही भटांच्या गुलामीमध्ये आहे, ते अजूनही या देशातल्या ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये आहे. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल की आमच्या गुलामीमध्ये तुम्ही राहायला पाहिजे, तर ते आता होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मंत्र दिला. आम्ही आता कोणाची गुलामी सहन करणाऱ्यापैकी नाही आहोत. आम्ही स्वाभिमानानं आणि संविधानिक हक्काने या ठिकाणी जीवन जगणारे लोक आहोत. आणि म्हणून त्यांना जर वाटत असेल की हे लोक कमी आहेत आणि म्हणून आम्ही बहुमताच्या जोरावरती यांना चिरडून टाकू, यांच्या विहाराची आम्ही सुरुवात करणार नाही, तर मला असं वाटतं की हे अत्यंत ते चुकीचा विचार करत आहेत. भारतातले सारे लोक या ठिकाणी जमा होऊन त्याचा नक्की विरोध करतील. माझं एक आवाहन आहे, जाता जाता आपल्या सगळ्या लोकांना, आपण नेहमी बुद्धगया पाहण्यासाठी जातो, पैसे जमा करून जातो, वर्गण्या करतो, स्पेशल गाड्या करतो, ट्रेननी जातो की नाही? आम्हाला आता हे करावं लागेल. बुद्धगयामध्ये सुरू असलेलं जे आंदोलन आहे बौद्धांचं, बौद्ध भिक्षूंचं, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता घराघरातून पैसे काढून त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना, आम्हाला 100-100च्या 200-200च्या तुकड्यांनी त्या बौद्ध गयामध्ये आम्हाला जावं लागेल. तुम्ही तयार आहात की नाही हे मला सांगा. बुद्ध गयेमधल्या बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी केवळ गडचिरोलीमध्ये भाषण देऊन चालणार नाही की गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या आदिवासी जिल्ह्यातला बौद्ध बांधव वंदनीय भिक्षूंनो तुमच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी आता आम्हाला 100-100च्या तुकड्या करून खिशाचे पैसे काढून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्यांच्या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. मला असं वाटतं की भारतीय बौद्ध महासभा आणि ह्या ज्या संघटना आहेत त्यांनी याबाबतचा एक कार्यक्रम तयार करावा. मी आताच थोड्या वेळापूर्वी वाचलं, अहेरी अल्लापल्लीच्या भागातल्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम तयार केलेला आहे. त्यांनी काहीतरी 3,000-4,000 असे रुपये प्रत्येकी काढून त्या ठिकाणचे दानाचा सगळा कार्यक्रम करतात. आपण सुद्धा फक्त गडचिरोलीच नाही, गडचिरोली जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना आपण या निमित्तानं आवाहन करू आणि बुद्धगयेमध्ये या देशामधला सारा बौद्ध बांधव कसा जमा होईल, जेणेकरून सरकारला आठवण आली पाहिजे. या देशातल्या आंबेडकरवाद्यांना आणि बौद्धांना सरकारने कमी समजण्याचं कारण नाही. एक आंदोलन झालं होतं 1962 मध्ये, तुम्हाला माहित असेल, जुन्या काळातल्या लोकांना पुणे इनामचा सत्याग्रह, त्या काळातल्या रिपब्लिकन पक्षाच्या पुढाऱ्यांनी जे आंदोलन चालवलं होतं, इतकं मोठं आंदोलन झालं की त्यावेळच्या सरकारला जेलमध्ये आमच्या आंदोलनकारी लोकांना ठेवण्यासाठी जागा पुरली नाही. शेवटी कुठे शाळा, धर्मशाळा, ओपन ग्राउंड त्या ठिकाणी ठेवावं लागलं. आणि देशाचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, त्यांना आवाहन करावं लागलं आमच्या पुढाऱ्यांना की बाबा तुमच्या काय मागण्या आहेत ते आम्हाला सांगा, पण कृपा करून हे तुमचं आंदोलन थांबवा, हे तुमचं आंदोलन मागवतो. त्याच पद्धतीचं आंदोलन मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्हाला या बुद्ध विहारासाठी करावं लागलं. आम्ही जर आम्हाला स्वतःला बौद्ध समजतो तर या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल. कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न ठेवता या देशामध्ये राहणारे आम्ही जेवढे म्हणून स्वतःला बौद्ध समजणारे
लोक आहेत त्या सगळ्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळावर आपल्याला करावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो, संविधानाच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने चालणारं हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन अशा पद्धतीनं जर आपण पुढे नेलं तर ह्या देशामध्ये संविधानाला मानणारे जी इतर मंडळी आहे, जी मुस्लिम मंडळी आहे, जी बहुजनांच्या मधली मंडळी आहे, न्यायप्रिय मंडळी, संविधान प्रेमी इतर धर्मीय लोक आहेत, ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना सुद्धा धोका आहे, त्यांना सुद्धा धोका आहे की एक दिवस अशा पद्धतीनं आमचं सुद्धा धार्मिक स्थळ हे लोक आपल्या कब्जामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही याची भीती त्यांना सुद्धा आहे. कारण यांनी नारा दिलेला आहे, हिंदू राष्ट्र बनवा, म्हणजे इतर धर्माच्या लोकांना पायदळी तुडवा, त्यांचे धर्म समाप्त करा, त्यांचे पूजास्थळ समाप्त करा. असं जर तुम्हाला वाटत असेल तर या देशाचे लोक ते कधी होऊ देणार नाही आणि ते सहन करणार नाही. आणि म्हणून आपल्या या आंदोलनामध्ये बौद्ध तर राहतीलच, मला पूर्ण खात्री आहे, मला पूर्ण विश्वास आहे की बौद्धेतर मंडळी सुद्धा या आंदोलनामध्ये राहणार. आणि म्हणून अशा पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आंदोलन आपण या ठिकाणी मजबूत करूया. आनंद आहे आणि अभिमान आहे की अगदी लहानशा सूचनेवरून फक्त एका दिवसामध्ये 5-6 नोटीस टाकल्याबरोबर सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि आंदोलन आज या ठिकाणी झालेलं आहे. हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन आहे. हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठं होऊ शकते असं मला वाटते. आणि म्हणून आपण सगळे मिळून हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्र करण्यासाठी सगळे एकत्र येऊया, एकत्र होऊया अशा प्रकारचं मी आवाहन आपल्याला या ठिकाणी करतो. आणि याच ठिकाणी हे लांबलेलं जे भाषण आहे ते या ठिकाणी संपवतो.